पाकिस्तानने मात्र 2025च्या ऑक्टोबर महिन्यात जीएम ऊस आणि कापसाच्या व्यावसायिक लागवडीला परवानगी दिल्याचं USDAनं अहवालात नमूद केलंय। USDAने आपल्या अहवालात सांगितलंय की नोव्हेंबर 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं FSSAI ला GE उत्पादनाचं नियमन करण्याचे आदेश दिले होते। भारतात या सगळ्यावरून सावळा गोंधळ सुरू आहे। GESCनं 29 जुलै 2024 रोजी केंद्र सरकारला अमेरिकेतून अल्फलफा गवत आयात करण्याची शिफारस केली होती। मात्र यासाठी सरकारी अधिसूचना अजूनही जारी करण्यात आलेली नाही आहे आणि त्यामुळे आयात सुरू होऊ शकली नाही। दरम्यान भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात ICARनं या संस्थेशी संलग्न संस्थांनी तांदळाचे 2 GE वाण विकसित केल्याची घोषणा 4 मे 2025 रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली। परंतु या दोन्ही वाहनांबद्दल नियामक स्पष्टता आवश्यक मानली जाते। तर सर्वोच्च न्यायालयानं 23 जुलै 2024 रोजी केंद्र सरकारला GM धोरण निर्मितीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत। देशात GM पिकांबाबत सतत गोंधळ आणि वाद सुरू असून संशोधन, लागवड, व्यापार आणि विक्री या सर्व बाबींचा समावेश असलेलं राष्ट्रीय धोरण तयार करा असं सर्वोच्च न्यायालयानं आदेशात म्हटलंय। या सगळ्यावर मात्र केंद्र सरकारची टाळाटाळ सुरूच आहे।